सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ असून पुणेरी पगडी नको फुले पगडी द्या अशी मागणी करत विद्यार्थी संघटना आक्रमक झाले। विद्यार्थी संघटनेने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं, त्यामुळे या पदवी प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं। वाणिज्य व्यवस्थापन बेस्ट पाठोपाठ मोनोरेलच्या 200 कर्मचाऱ्यांनी देखील 2 महिन्यांपासून पगार नसल्यानं संप पुकारलाय। मात्र काही तासातच हे कर्मचारी कामावरती परतले। वरिष्ठांच्या आश्वासनानंतर कर्मचारी कामावर आले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 4था दिवस असून बेस्टचा हा दशकातील सर्वात दीर्घकालीन संप आहे। यापूर्वी 1997 साली बेस्टचा संप 3 दिवस लांबला होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्यात अपयश आलंय। तर दुसरीकडे बेस्टचा विद्युत पुरवठा विभाग देखील संपात सहभागी झालाय। तर इलेक्ट्रिक युनियन या संपाला पाठिंबा दिला असून या संघटनेचे सुमारे 6000 कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियनने देखील पाठिंबा दिलेला आहे। बेस्टच्या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास शनिवारी मुंबई महापालिकेचे सफाई, मलनिस्सारण, रुग्णालय कर्मचारी आंदोलनात उतरतील असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला। सलग 4थ्या दिवशी देखील बेस्टचा संप सुरूच असून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलाही या संपात उतरल्याचं बघायला मिळत आहे। 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली। यवतमाळ शहरातील आझाद मैदानामधून सुरू झालेली दिंडी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून संमेलन स्थळी दाखल झाली। यवतमाळ शहरातील दत्त चौकात मोठ्या उत्साहात दिंडीचं स्वागत करण्यात आलं। या दिंडीमध्ये बंजारा समाजाचं लोकनृत्य आणि आदिवासी समाजाचं लोकनृत्य खास आकर्षित ठरलं। साहित्य दिंडी दरम्यान आदिवासी दंडार लोकनृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। यात साहित्यिकांनीही भाग घेत ठेका धरला। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले। यावेळी पारंपरिक वेशात चिमुरडे दिसून आले। खड्ड्यात गेलेली युती ऑन ट्रॅक असल्याचं सेना भाजपच्या नेत्यांचे संकेत असल्याचं दिसून येते। सोफिटेल मधल्या गुप्त भेटीवरती अजूनही शिवसेनेकडनं स्पष्टीकरण आलेलं नाहीये। भाजप शिवसेनेची अवस्था वाघ आणि युवतीच्या प्रेमासारखी झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुहारघर येथे मेळाव्यात केले। पिंपरी चिंचवड जवळील आयटी पार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीमध्ये एका शिवप्रेमी तरुणानं किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारले। सुमारे 2.5 एकरमध्ये त्यानं हा किल्ला साकारलाय। धनंजय बर्वे असं शिवप्रेमीचं नाव असून हा किल्ला साकारण्यासाठी त्याला 16 ते 17 लाखांचा खर्च आला। शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा या उद्देशानं त्यानं हा किल्ला साकारलाय। अमरावती जिल्ह्यातील सावर्डी ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातनं आरोचं मशीन खरेदी केलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या आवारातच हे आरोचं युनिट लावण्यात आलेलं आहे। 5 रुपयांमध्ये 20 लिटर पाणी मिळणार आहे। या पाण्याची सुविधा 24 तास सुरू राहणार असून 5 रुपयाचा कॉईन टाका आणि कुटुंबाला पिण्यासाठी पुरेल इतकं 20 लिटर थंडगार पाणी घ्या असा उपक्रम आहे। यामुळे गावातील लोकांना होणारे पोटाचे आजार कमी होणार असून उन्हाळ्यात थंडगार पाणी सुद्धा मिळणार आहे। कोल्हापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली। एअर डेक्कन कंपनीला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात, त्यामुळे काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होऊ शकते। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबईकडे येणाऱ्या लेनवरती पहाटे टँकरचा आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात टँकरला धडक दिल्यानंतर साखरेचा ट्रक 150 फूट घसरत गेला। या अपघातात ट्रकच्या क्लिनरनं धावत्या ट्रकमधून उडी घेतल्यानं साखरेच्या गोणी खाली येऊन क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला। नागपूर मुंबई महामार्गावरती शेलू बाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। अशा प्रकारच्या अपघाताची मागील 5 महिन्यातील ही तिसरी घटना आहे। अपघातानंतर शेलू बाजार वळण मार्गाचा प्रश्न निकाली काढावा या मागणीकरता गावकऱ्यांनी महामार्गावरती रास्ता रोको केला। गंगापूर तालुक्यात मुद्देशवाड गाव जवळ एका चालत्या ट्रकनं पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली। यावेळी चालक आणि क्लिनरनं ट्रकमध्ये उडी मारल्यानं त्याचे प्राण वाचले। यावेळी ट्रकमध्ये ज्वलनशील रसायन असल्यानं आग विझवणं शक्य झालं नाही, तर रसायन जमिनीवरही पडल्यानं आजूबाजूला सुद्धा आग लागली। शेवटी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत ट्रक जो आहे तो जळून खाक झाला। चोरीच्या रिक्षा, मोटरसायकल कटिंग करून तसंच अनधिकृत भट्टी लावून विविध कंपनीच्या बॅटरीज वितळवून त्यातील धातू आणि काळं ऑइल काढून ते चढ्या भावानं विक्री करणाऱ्या इस्माला पालघर पोलिसांनी आता अटक केली।
पुन्हा एकदा तानाजी मांजर सिटी 60 बोग्यात भट्टीवरती छापा मारून पोलिसांनी 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 2 आरोपींना आता अटक केली आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी 2 ऍक्टिव्हा चोरणाऱ्यांना अटक केली. हे दोघेही केवळ ऍक्टिव्हा गाडीची चोरी करायचे आणि त्याचे नकली पेपर आणि नंबर प्लेट बनवून ऍक्टिव्हा विकायचे. अविनाश पासी आणि कल्पेश गडसी अशी 2 चोरट्यांची नावं असून त्यांच्याकडनं 12 ऍक्टिव्हा जप्त करण्यात आल्या. मौज मजा करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली. लातूरात रात्री अल्पवयीन मुलीनं शोले स्टाईल ड्रामा केल्यानं परिसरात खळबळ माजली. यावेळी मुलीला खाली उतरवण्यासाठी पोलिसांना 1.5 तास आटापिटा करावा लागला. बीडमध्ये अज्ञात रोगानं जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या रोगामुळे आतापर्यंत 80 जनावरं दगावली असून त्यामुळे बळीराजा हतबल झालाय. विहिरीत पडलेल्या शेळीच्या पिल्लास वाचवताना 9वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी बुद्रुक परिसरातील एका शेतात घडली. नकुल शालिक राम ठाले असे या मुलाचं नाव आहे. बकरीचं पिल्लू चरत असताना उड्या मारत विहिरीत पडलं. यावेळी बकरीचं पिल्लू वाचवण्यासाठी पाण्यात गेलेल्या नकुलचा बुडून मृत्यू झाला. ऐकावं ते नवलच असाच एक वेगळा प्रकार पुणे जिल्ह्यातल्या शिरूर शहरात घडला. इथं चक्क भुकेनं व्याकुळ झालेल्या गायीच्या वासराला कुत्रीनं दूध पाजलं. हा क्षण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. यातून मुख्य प्राण्यांमध्ये देखील मातृत्वाची ममता म्हणजे काय असतं याचा आदर्श घालून देणारी ही घटना बघायला मिळते. दरम्यान शिरूर शहरातील नागरिकांनीही या गायीवरती तातडीनं वैद्यकीय उपचार करून गायीचे प्राण वाचवले. नांदेडमध्ये एका महिलेवरती अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून गर्भाशयाच्या पिशवीतील 12 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आलं. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर शिरीष दुलेवाड यांनी ही शस्त्रक्रिया केली. हसीना बेगम असं महिलेचं नाव असून आर्थिक परिस्थिती नसल्यानं तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. यावेळी तब्बल 12 किलोची गाठ तिच्या पोटातनं काढण्यात आली. कोल्हापूरच्या पोलो ग्राउंडवरती रॉयल कोल्हापूर हॉर्स शोचं आयोजन झालं. मालोजी राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा शो आयोजित करण्यात आला होता. 2 दिवस या ठिकाणी घोड्यांची स्पर्धा रंगली. घोडेस्वारीचा खेळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शोचं आयोजन करण्यात आलं. यात हॉर्स जम्पिंग, शिस्तबद्ध रायडिंगच्या खेळाचे प्रकार दाखवण्यात आले. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची भाजपची तयारी असून तसा प्रस्ताव पाठवल्याचं देखील माहिती समोर येते. भाजप आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना अजब सल्ला देत धक्कादायक विधान केलं.